माफ करा, माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतो. मात्र स्पर्धा लाईव्ह आहे, तुमचे नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माफी असावी, मात्र हरकत नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो भरपूर सारे उलटफेर आपल्याला पाहायला मिळाले. चला मॅचच्या दिशेला आपण वळूया. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. लालचंद आणि त्यांच्या जोडीला सचिनी जोडी मैदानावरती सलामीसाठी दाखल झालेली आहे, ती म्हणजे सोमवारली 40+ या क्रिकेट संघाकडून. तर दुसरीकडे परी 11 जय हनुमान जय गावदेव 11 नागा 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि बॉलिंगची कमान सांभाळली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज बाळकृष्ण मडवी यांनी. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर मैदानावरती अनुमान चुकीचा. कॅच सुटा, गेंदबाज का दिल भी टूटा. मैदानावरती रनआउटची संधी असेल, इथे देखील संधी हुकली आहे. किस्मत मौके कम और धोके ज्यादा देती है. मैदानावरती अगदी आपल्याला तेच पाहायला मिळतोय. इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती अगदी एका चेंडूवरती 2 वेळा जीवनदान मिळालंय. मी सातत्याने उल्लेख करतो ना, संध्याकाळी चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आले की काय. अगदी मैदानावरती हा प्रश्न फलंदाजाला विचारणं फार गरजेचं आहे का मैदानावरती एका चेंडूवरती खऱ्या अर्थानं फलंदाजाला 2 वेळा जीवनदान मिळालंय. हरकत नाहीये, भाग्य भी बहादुरों का साथ देता है. हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाले. टीमचा अकाउंट झाले ओपन. 2 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न थर्डमॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. घेतलेली सिंगल एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. 3 रन्स ऑन द बोर्ड. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती 2 वेळा जीवनदान मिळालं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच थोडीशी आपण पाहू शकतो जी मात्र सुटली आणि त्याला अनुषंगून 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्या. दुसऱ्या बॉलवरती कट करायचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला, जिथे 1 धाव झाली कंप्लीट. मैदानावरती ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती खूप चांगला असा चेंडू आपण पाहू शकतो. क्विकर वनचा वापर केला होता. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि इवन पिच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर, स्थगित धावसंख्या 3. खुलवडप्प्याचा बॉल मैदानावरती विशेप मध्ये उडवायचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. मैदानावरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याच्या वेगाने, सश्याच्या अगदी आपण पाहू शकतो गतीने आणि चित्याच्या चपलाईने इथे मैदानावरती 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल धावफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय अजून एक. आता इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. 2 धावा कंप्लीट. अगदी आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे कव्हर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न असतो इथे देखील तसाच प्रयत्न होता. मात्र मन मस्तिष्क मनगटांचा त्रिवेणी संगम झाला नाही. प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन झालं नाही. बॅट आणि बॉल मध्ये नीट कनेक्शन झालं नाही. त्याला अनुषंगून अगदी चेंडू हवेमध्ये होता. थोड्या वेळासाठी मी म्हणेल धोक्याची घंटा बॅटरसाठी होती. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. ड्रोन व्ह्यू देखील आपण पाहिला. ड्रोन व्ह्यू मध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकतो. खूप चांगला असा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं युटीसी आहे मतलब क्वालिटी आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे क्वालिटी असते तुम्हाला मरण नसतं. अगदी ज्या वेळी यावेळेस बॅटची एज थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते. रनआउटची संधी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मच आपण पाहू शकतो ही स्पर्धा फक्त आणि फक्त YouTube वाहिनीवरती नाही तर डेन सॅटेलाइट तुमची जी टीव्ही आहे त्या टीव्ही वरती चॅनल नंबर 185 185 आणि अगदी या 185 चॅनल वरती आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण केली जाते. त्यामुळे खर्च की आहे तो चर्चा होणी मंगती आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो खूप चांगला असा अखीव रेखीव कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय.
आखीव रेखीव असं आयोजन, आखीव रेखीव असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जिथे वाकलनकर आले तिकडे खऱ्या अर्थानं ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो आणि ही ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे गजानन ट्रॉफी 2024. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त झालाय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. असं म्हटलं जातं ना की यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोसला, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी एका तिनक्याचं रूपांतर घरट्यामध्ये करते, मैदानावरती तुम्हाला तेच करायचंय. सिंगल डबलचा गेम आणि त्यासोबतच चौकार षटकारांची आतिषबाजी. म्हणजे काय तर अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हेच तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र तुमच्या आमच्या समोर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं इलेक्शन, त्यानंतर सरडा आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट क्षणाक्षणाला बदलतो आणि अगदी तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. षणात आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. कार्पेटच्या सहाने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. झालेली मिस्टेक, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. तिसऱ्या धावेचा मानस धाडस प्रयास केला जाईल आणि मैदानावरती 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. अगदी वयाच्या 40 नंतर देखील हेल्थ इज वेल्थ, फिटनेस पाहू शकतो आपण. अगदी नवनिर्वाचित खेळाडूंना देखील लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. हम भी किसी से कम नहीं असं सांगत असताना आमचे 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वाघ म्हातारा जरी झाला असला तरी तो शिकार करायचा विसरत नसतो. हे मैदानावरती डेफिनेटली आमचे 40+ चे यंग खेळाडू सांगतात. मी नामोल्लेख केला यंग खेळाडू, कारण उमर 55 मगर दिल बचपन, आणि म्हणून क्रिकेटचा वेळ तुम्हा सर्वांमध्ये. मैदानावरती आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झालेली मिस्टेक आणि त्यावरती 4 धाव्यांची मोहर. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4, तो टीम का होगा बेड़ा पार. सो मच. डबल 1, डबल डिजिट, डबल फिगर. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती होत्या, मात्र त्यानंतरला चौकार आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. या षटकामध्ये आपण पाहू शकतो सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जाईल. या ती मात्र शंका नाहीये. फटका लाजवाब. मिडऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्यात. उंबरली 40+ संघाच्या जे खेळाडू आहेत त्यांची तारीफ करणं बनतं आहे का मैदानावरती ज्या प्रकारे ते रनिंग बिटवीन द विकेट करतायत. अगदी यंग खेळाडूंना लाजवतील, रेग्युलर खेळाडूंना लाजवतील अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला आपण पाहू शकतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. धोक्याची घंटा असेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 19 धावा पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो जो मात्र मार्गस्थ आहे, जो मात्र दुसरा आणि या दुसऱ्या षटकामध्ये आहे. महागडी गोलंदाजी आतापर्यंत काढली आहे जी मात्र आपण पाहू शकतो श्रीनाथ यांनी. थोडंसं आता कमबॅक करावा लागेल. सी फॉर कंट्रोल दाखवावा लागेल क्रिकेटचा. सी फॉर कमबॅक होईल त्यावेळेस मैदानावरती डेफिनेटली परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव टीम जी मात्र फ्रंट फुट वरती पाहायला मिळेल. वी शेप मध्ये उडवला गेलाय. फक्त दिशा दाखवली. पुष्कर और खुश रहो. सिंगल धाव झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. मला वाटतं जे बॅटर आहेत उंबरली 40+ संघांचे त्यांनी क्रिकेटची मॅन्युअल वाचली आहे. त्या मॅन्युअलचा पहिला धडा अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान अगदी तेच मैदानावरती केलं जाते. चांगली बॅटिंग. खुळडप्प्याचा बॉल कट करायचा प्रयत्न मैदानावरती होता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये जोपर्यंत इनसाइड द सर्कल फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं होत असताना समाप्त. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती विदाउट एनी डाऊट, विदाउट एनी लॉस 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना उंबारली 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यस डिझायर.
नसेल तरी चालेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो तुमच्या घरामध्ये नसतील तरी देखील चालेल, मात्र गरजेचं काय त्यांचे विचार, आणि विचार तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये रुजणं फार गरजेचं आहे, कारण रयतेच्या काडीला देखील धक्का लागणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होता. मात्र आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो आपली जी महिला वर्ग आहे कुठेतरी आपण पाहू शकतो त्या धोक्यात आहेत, ते कुठेतरी बदललं पाहिजे. खऱ्या अर्थानं मी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य जो मात्र उभं केलं, एकावरती देखील त्यांनी त्यांचं नाव कोरलं नाही, मात्र आजकालचे प्रियकर प्रियसी त्यांचं नाव त्या गड किल्ल्यांवरती कोरतायत. त्यावेळेस वाटतंय कुठेतरी चुकतोय, आणि म्हणून तर म्हटलं जातं झाले बहु पली होतील बहु परी याची सम हा असे निश्चयाचे महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. मैदानावरती फटका लाजवाब व्ही शेप मध्ये उडवलाय, ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन ला क्लिअर करत क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका, क्रिकेट विश्वातील सर्वात देखना फटका, बॉल सीमा पार, आलाय दमदार षटकार. दमदार स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा अजून एक फटका लाजवाब, डीप मध्ये फिल्डर असतील, कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती तुम्ही कॅच सोडाल, लालचंद तुम्हाला सोडणार नाहीत, असे खेळाडू आहेत. इथे जीवनदान मिळालंय आणि मैदानावरती आपण पाहू शकतो एक धाव झाली कंप्लीट, एका धावीच्या साथीने धावफलकावरती धावा 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकतो ज्या ज्या वेळी जीवनदान मिळालंय त्या त्यावेळी त्या खेळाडूने इतिहास बनवलाय. यावेळेस फटका लाजवाब, चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट करायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ ला क्लिअर करत बॉल सीमा पार, दमदार असरदार षटकार. तिने धावफलक 34 वरती. मैदानावरती अजून एक आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप, गाडी पोचलीये डेस्टिनेशन वरती, अर्थातच बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑन, काउस कॉर्नरला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिलेंगे रन 4, तो टीम का होगा बेड़ा पार, चौकार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, वाईडिश मिड ऑफचे फिल्डर डाऊन द बॉल येतील, कॅचची संधी मैदानावरती, संधीचं केलंय सोनं, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो इथे बेल्स जे मात्र पडलेले आहेत. पंच फलंदाज बाद आहेत, कॅच पकडली आहे, येस फलंदाज बाद असतील, विकेटचं पतन झालंय. बघा पोझिशन फार चांगली होती, ऍक्शन रिप्ले दाखवलं तर डेफिनेटली आपण पोझिशन बद्दल नक्की बोलूया. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थर्डमॅन मध्ये फिल्डर होते, ज्यावेळी चेंडू अगदी कार्पेटच्या सहाय्याने जातो, तुमचे जे एल्बो असतात, एल्बो फार महत्वाचे आहेत अगदी अडवण्यासाठी. तुमच्या हाताला चेंडू स्पर्श देखील झाला नाही तर अगदी पायाला लागून चेंडू अडेल, अगदी तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ही पोझिशन फार महत्वाची आहे आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. ज्यावेळेस सरांशी आम्ही बातचीत केली, थोडीशी बाईट घेतली, त्यावेळेस सरांनी देखील सांगितलं की रेग्युलर क्रिकेट म्हणजे ते अजून अनुभव घेतायत आणि आमच्याकडे
अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी प्रत्येक खेळाडू मैदानावरती अगदी उघडतोय आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना उंबारली 40+ संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. 39 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम उंबारली 40+. वी सी टीम Pari 11 Naga 40+ is in trouble, but cricket is a game of glorious uncertainty. आपण सातत्याने म्हणतो की कुठलाही संघ कुठल्याही धावसंख्येची हमी देऊ शकत नाही, कारण क्रिकेटला म्हटलं जातं द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. मैदानावरती आपण पाहू शकतो 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. आता मात्र मैदानावरती पाहूया 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया या 4थ्या षटकामध्ये संजय कशा प्रकारे कामगिरी करतील. परी 11 जय हनुमान जय गावदेव 11 नागा 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो जीत भुईर सर आणि स्क्विलिक पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील सरांना आपण पाहू शकतो. मैदानावरती कॅचची संधी, फटका फसला, धक्का बसला, फलंदाज रुसला तर गोलंदाज हसला. मैदानावरती तेच झालंय. मिडविकेटच्या दिशेला कॅचची संधी होती, कॅच अगदी सोनं केलंय. आताचा पिसारा फुलवला, त्यामध्ये झेलला सामावून घेतलं. चांगली पोझिशन ऐन मुमेंट पर्यंत, शेवटच्या मुमेंट पर्यंत चेंडूवरती नजर आणि त्यानंतर फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅटर रवी बॅक टू दी पवेलियन. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचली आहे. विजय संघ विपक्ष शीळ 40+ अशी मॅच खेळवली जाईल. त्यामुळे विनंती असेल शीळ 40+ क्रिकेट संघाला आपण कुठेही जायचं नाहीये. या पुढील मॅच आपली असेल. 4 ओव्हरची ती मॅच आहे. विनर विनर मध्ये मॅच लागेल याची नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही टीम्स विजय संघ विपक्ष शीळ 40+ क्रिकेट संघ अशी मॅच पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. चेंडू हवेमध्ये होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूची उचलफेक करण्यात येईल. घेतलेली ही सिंगल एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 40 धावा. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागतं, कारण क्रिकेट आहे. आणि क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या चेंडूंचा शॉर्टर वनचा वापर, हुकचा देखना स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि अगदी आपण पाहू शकतो हुक शॉटचा देखना नजराणा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारवरती पलटवार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. हा असेल चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, जिथे चौकाराची मोहर होती. टीमची टोटल 44 आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आपल्या इंडिव्हिज्युअल षटकामध्ये आपण पाहू शकतो 5 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील टिपला आहे. मैदानावरती रवीची खेळी समाप्त झाली आणि आता श्याम आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र लालचंद ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मैदानावरती अगदी आपण पाहू शकतो मिडल झालेला नाहीये चेंडू. झालेली मिस्टेक थर्डमॅनच्या दिशेला. एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावींच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 46 या आकड्यावरती. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी.
बघा कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला नसणार आहे, कारण वाकलनकर आहेत आणि वाकलनकर म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रँड असो. जी गोष्ट लागेल यस तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, लगेच तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. मागच्या दिशेला आपण वळूया. टीमची टोटल धावफलकावरती 46. 5 चेंडूंचा खेळ झाला, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. त्यावेळेस चेंडू आपण पाहू शकतो कट करायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं. अगदी चेंडू पडल्यानंतर खाली टीप झाला, टप्पा पडल्यानंतर चेंडू थर्डमॅनच्या दिशेला गेला. एंड ऑफ 4th ओव्हर, 4थ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल, तोपर्यंत संधी असेल डीजेला. यस डीजे. चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. असं म्हटलं जातं की जे का रांजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळख हवा दीप तिथेची जाणावा. आज तुमच्या आमच्यामधून एक हुन्नरी व्यक्तिमत्व जे मात्र आपल्यामधून खऱ्या अर्थानं त्यांची देखील आठवण आपल्याला पाहायला मिळते. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव पंढरीशेठ फडके, 10 नंबर. अगदी त्यांचे भरपूर सारे बैल होते, ज्या बैलांच्या माध्यमातून भरपूर वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं नाव झालं. एक काळ होता की बैलगाडा शर्यतीला परवानगी नव्हती, मात्र त्या काळापासून बैलगाडा शर्यतीला परवानगी आणण्यापर्यंत ज्यांचा फार मोलाचा आणि सिवाचा वाटा होता असे पंढरीशेठ फडके साहेब, आज त्यांचं दुःखद निधन झालंय. तर त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया, कारण एक हुन्नरी व्यक्तिमत्व, एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख होती. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो या स्पर्धेच्या वतीने आपण प्रार्थना करूया. मॅचच्या दिशेला वळूया आपण. मैदानावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, आलेला डॉट हा 5वा षटक आहे आणि मनोहरच्या माध्यमातून 5वा षटक आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागते. सातत्याने आपण म्हणतो की पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची. आमचे खऱ्या अर्थानं ऋषी सरांना विचारा. 5 चेंडू 5 षटकार चौकार मारल्यानंतर अगदी 6व्या चेंडूवरती देखील 6वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे जीत दादा आहेत, जीत ज्यांच्या नावात जीत आहे असे आमचे जीत दादा सातत्याने अगदी आपण पाहू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाकलन हे नाव नाही तर ब्रँड ज्याने केलाय, त्या ब्रँड मागचं किंग नाही तर किंग मेकर म्हणून जीत. आणि तसेच केतन दादा, आणि केतन दादाला कोण विसरेल, वन ऑफ द टॅलेंटेड सर्वोत्तम खेळाडू म्हणून केतन दादाची ओळख आहे. नाव सांगायची गरज नाहीये, नामी कापी आहे केतन मात्रे. मैदानावरती अगदी लेट कट केलंय, फक्त दिशा दाखवली. अप्पर कटचा देखना नजराणा, बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. स्पर्धा आपली आहे व्यासपीठावरती, आपल्यासाठी खऱ्या अर्थानं भरपूर सारी जागा आहे. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मागच्या दिशेला आपण वळूया. धावसंख्या धावफलकावरती 52 आपल्याला पाहायला मिळेल. 50 अप, 52 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मनोहर थोडेसे बॅकफूट वरती असतील. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. त्यानंतर जम्पिंग जॅक स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेलाय. रनआउटची संधी मैदानावरती जरूर होती, मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. मैदानावरती अगदी तशाच प्रकारे
हा आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र क्षण होता. अगदी चेंडू हातामध्ये होता, त्यानंतर तो टायबर्ट झाला आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. टीमची टोटल 56 आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खोल टप्प्याचा बॉल मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला आहे. सिंगल धाव जी मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. अब तक 56 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. फक्त एका चेंडूचा खेळ आहे. 56 धावा धावफलकावरती. सुवर्ण चौकार येईल का, गोल्डन 4 येईल का? एकदा धावसंख्या 60 वर गेली तर एक फायटिंग टोटल मैदानावरती स्वीट होण्यामध्ये खऱ्या अर्थानं यश मिळेल. परी 11 जय हनुमान जय गावदेव. नागाव 40+ विपक्ष, उंबारली 40+ असा संघ इन ऍक्शन मध्ये मैदानावरती पंचांकडे लाऊड अपील केली जाते. मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायच्या 4 धावा. अंत बला तो सब बला. एंड इज वेल ऑल इज वेल. 5 षटकांचा वाजवी समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 60 पाहायला मिळेल. 61 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते मात्र परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव 40+ या संघासमोर. द स्कोर अँड 61 इज द टार्गेट. 60 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि 61 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते मात्र उंबरली 40+ या संघाच्या माध्यमातून परी 11 जय गावदेव जय हनुमान 11 नागाव 40+ या संघासाठी. पाहूया 61 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रथमजी चव्हाण सर. त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं दुसरं सत्र आपण ऐकाल. मात्र सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी आपण पाहू शकतो वाकलन गावचे कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मोतीराम शेठ भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती असेल दादांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच विनंती असेल वाकलन गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक कोणी आला असेल, ही स्पर्धा आपली आहे, आपलेपणाची आहे, आपल्या मान सन्मान अभिमानाची आहे. त्यामुळे विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. 60 धावा धावफलकावरती 61 धावेंचं लक्ष. पाहूया परी 11 जय हनुमान जय गावदेव 11 नागाव 40+ संघ त्या धावा चेस करू शकेल का? खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती वेलवेट व्हॉइस ऑफ परब कल्याणचा गोड आवाज आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. थँक्यू सो मच.
देव नागाव 40+ असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 30 चेंडूंमध्ये 61 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. 12.20 ची सरासरी प्रति षटका मागे इथून मात्र मेंटेन करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील आपल्या स्पेल मधील पहिलं आणि सांघिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन तयार आहेत सचिन. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील श्रीनाथ असेल आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंड वरती मोतीराम असतील. दोन्ही संघांना जे मात्र देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती श्रीनाथ पाहायला मिळतील. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा, बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. दरम्यान आपण पाहू शकतो यावेळेस फटका चांगला आहे. अलंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. बॉल चालाय लॉंग ऑनला, एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती सध्याच्या स्थितीला समाधान जे मात्र मानावं लागतंय. शी 40+ टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मोतीराम असतील ज्यांच्या माध्यमातून नागाव येथे 40+ ची टुर्नामेंट सुरू होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी मात्र पटकावली होती. 40+ संघटनेचे खजिनदार आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात सचिन आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्कीच केला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुट वरती आले होते, त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये होते क्षेत्ररक्षक, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. मॅच 1 मिनिट थांबवायचे.
दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय परी 11 जे हनुमान जय गावदेव नागाव 40+ असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचं पूर्वार्ध 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ जो मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अलॉंग द वी चेंडू स्टिअर झालाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. झटका क्रमांक पहिला लागतोय 7 या आकड्यावरती. चेसिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा हादरा लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. मोतीराम यांना परतायला लागते माघारी आणि त्यांची जागा बळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील बाळाराम येत आहेत. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 7 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 61 धावेंचं टार्गेट, अर्थात प्रति षटकामागे 12.20 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची आहे आणि ते चेस करत असताना आपण पाहतोय 7 वरती बसलेला धक्का क्रमांक पहिला आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय उंबरली 40+, दुसऱ्या बाजूला परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव 40+. दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्वार्धामध्ये 60 धावा धावफलकावरती होत्या. फटकेबाजी चांगली झाली होती परंतु त्यासोबतच थोडीशी फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली होती जी मात्र उंबरली 40+ या संघाची आणि त्याला अनुषंगून आता 12.20 च्या सरासरीने इथून धावा चेस करायचे. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. क्विकर वनचा वापर करण्यात आला होता. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. थोड्याशा प्रमाणामध्ये वळण घेतलं होतं. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला असा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेल मध्ये आलेत. ओव्हर नंबर पहिली चालू आहे आणि त्यामध्ये चांगली अशी कामगिरी केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक झालाय. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमा पार. कव्हर रिजन मधून फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा चौकार. त्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 आपल्याला पाहायला मिळतीये. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 12 ची सरासरी मेंटेन करत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. ज्याप्रमाणे मागणी अगदी त्याप्रमाणे पुरवठा देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 50 धावेंची गरज. 24 चेंडू शिल्लक. 12.50 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची प्रति षटकामागे. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र सचिन यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये आपल्या स्पेल मधील पहिलं घेऊन येत आहेत योगेश. तो स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बाळाराम असेल यांच्या माध्यमातून अजून एकही चेंडू फेस झाला नाहीये. दुसऱ्या बाजूला श्रीनाथ पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 10 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आहेत. सातत्याने जर पाहायला गेला कुठल्या क्षणी खेळ रंग बदलेल हे भाष्य करणं म्हणजे मूर्खासारखं आहे. अगदी त्याप्रमाणे जर पाहायला गेलं कुठला संघ कधी वर्चस्व गाजवेल हे देखील सांगणं थोडंसं कठीण असेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडूंमध्ये 50 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज योगेश येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती श्रीनाथ पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगला असं बॉल
पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती फटका देखील चांगला होता. एकदा वर्चित होतीये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला बेदून बॉल निघून चालला, एक्स्ट्रा कव्हर मधून चिरून फारून बेदून गॅप होता आणि अशा वेळेला म्हणावं लागतंय लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, 4 धावा. फलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, ज्या रिजनला आपण जॉन्टीज पॉइंट असं देखील संबोधित असतो, कारण जॉन्टी रूट्स ते देखील त्याच रिजन मध्ये सातत्याने पेट्रोलिंग करायचे आपल्या संघासाठी आणि त्यांच्या नावाने त्या रिजनला ओळखलं जातो. बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट रिजन मध्ये आपण पाहू शकतो. इनफिल्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, एकदा एक्झिक्यूट केली जाते. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र दुसरा पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. मिस टाइम स्ट्रोक होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, शफल झाले होते, डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर बॉल झाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 धावा झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक मार्गस्थ आहे जो मात्र दुसरा, आणि या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9. 4 चेंडूंमध्ये चांगली बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 12ची सरासरी मेंटेन करायची आणि त्यामध्ये 4 चेंडूंमध्ये तुम्ही 9 धावा ज्या मात्र बनवल्यात, त्यामुळे चांगली धावसंख्या मेंटेन केली जाते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता. बॉल चालला लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून झाली आहे मिस जजमेंट. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. भाग्य भी बहादुरों का साथ देते अगदी त्याप्रमाणे बॉल सीमा पार, 4 धावा. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, स्टील 1 बॉल इज रिमेनिंग. एका चेंडूचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी केली जाते, चौकार षटकार मारले जात आहेत. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न करण्यात आला होता. थोड्याशा प्रमाणामध्ये अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न करण्यात आला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारायचं होतं, सजवायचं होतं, परंतु डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळते. 61चा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 24 धावा धावफलकावरती अजूनही 37 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 12.33च्या सरासरीने 37 धावांची गरज आहे. अगदी असं म्हटलं जातं, वारा पाऊंड पाठ फिरवा, अंतरून पाऊंड पाय पसरा, सिच्युएशनला अॅनलाइज करा आणि त्यानुसार चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करा. अगदी त्याचप्रमाणे इथून मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे. जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळालं. टोटल 24 धावा धावफलकावरती एज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील. करण आहेत, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करूया. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझं असं काही नाहीये, आयोजन कमिटी माझ्यापर्यंत जी सूचना पोहोचवते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. थोडंसं स्पीडअप करायचंय. धावसंख्या जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 24 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करायचं, चला जास्त अवधी घ्यायचं नाहीये. सातत्याने कॉल दिला जातोय दोन्ही संघांना, परंतु तुमच्या माध्यमातून सहकार्य जी मात्र मिळत नाहीये, त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करा. टीमची टोटल स्कोर कार्डावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय श्याम येतात स्पेल मधील पहिलं षटक घेऊन. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक, बॉल चालला ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. ज्या ज्या वेळेला
शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला जातोय, त्या वेळेला आपण पाहू शकतो मोठे फटके मारायचा प्रयत्न होतोय, मोठे फटके देखील लागतायत, धावसंख्या देखील वाढतीये, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मिसटाइम स्ट्रोक लागत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी ज्याप्रमाणे वाळ्याचा वेग चेंज व्हावा अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. याची मात्र सध्याच्या स्थितीला मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दरम्यान आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून विकासाचे वारे जे मात्र वाहिले जातात असे आपण पाहू शकतो. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय आदरणीय रमाकांत दादा मडवी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय आदरणीय रमाकांत दादा मडवी साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विकासदादा मडवी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले विकासदादा, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नाव बॅक टू दी क्रिकेट आपण पाहतोय 2 धावा अर्जित केल्या जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32 पाहायला मिळतीये. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ आहे जो मात्र तिसरं, आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुनश्च एकदा दुहेरी धाव जी मात्र तिसऱ्या चेंडूवरती एकवटली जाते. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. सातत्याने पुकार केला जातोय तरी देखील तुमच्या माध्यमातून सहकार्य मिळत नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक आहे. बॉल चालाय काव कॉर्नर रिजन मधून, सीमारेषा पलीकडे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून शिरून फाडून बेधून बॉल सीमा पार. 4 धावा. थँक्यू सो मच. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 36 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ षटकामध्ये शिल्लक. मोठा फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिले एका टप्प्यावरती लॉंग ऑफ मधून. 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. आयोजन कमिटी आपण एक चेंडू द्यायचे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. मॅच होती कुठे आणि सध्याच्या स्थितीला मॅच आली आहे कुठे. 13 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 40 आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे मॅच देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती सध्याच्या स्थितीला आगमन झालंय जे मात्र आपण पाहू शकतो. विकासदादांचं त्या सोबतीला जर पाहायला गेलं मोतीराम शेठ भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या सोबतीला केतन दादाची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 40 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडू आणि 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो एका बाजूला संघ आहे जो मात्र उंबरली 40+ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव 40+ असे 2 संघ जे मात्र ऍक्शन मध्ये असतील. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शी 40+ आणि त्यांचे विपक्ष विजयी संघ. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता.
डान्सिंग डाऊन दी विकेट, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक घ्यायचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होती आहे आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये होणार आहे ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 10.50 सरासरीने 21 धावांची गरज आहे. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस म्हणून ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय विकासदादा मडवी साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यानंतर होणारी मॅच एका बाजूला उंबरली 40+ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शी 40+ आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला विजयी संघ, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. चला, टीम आयडल घ्यायचं नाहीये, सातत्याने तुम्हाला कॉल केला जातोय. विनंती असेल सन्माननीय मोतीराम दादा भोईर साहेबांना आपण आपल्या शुभ असते सन्माननीय आदरणीय विकासदादा मडवी साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचा. विनंती असेल मोतीराम दादा आपण आपल्या शुभ असते सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक, एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय विकासदादा मडवी साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र करायचा. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, 1 तासापेक्षा जास्त अवधी जो मात्र घेतला गेलाय तरी देखील मॅच मध्ये अजून 2 षटकं कंप्लीट होणं बाकी आहेत. विनंती आहे, सातत्याने तुम्हाला कॉल केला जातोय तरी देखील तुमच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळत नाहीये. बॉलिंग मार्क वरती लालचंद आपल्याला पाहायला मिळतील, 4थ्या षटकामध्ये आलेत. हा षटक निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. यावेळेस फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार, बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट रिजन मधून 2 टप्प्यांवरती, सीमा पार, 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 44 पाहायला मिळते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक आहे, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली, कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागते सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव 40+ संघ हा मॅरिट नुसार खेळतोय. मी म्हटलं होतं मॅरिट नुसार फटकेबाजी कराल, 1-2 चेंडू खराब तुम्हाला पाहायला मिळतील आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार जर तुम्ही घेतलं तर मॅच मध्ये तुम्ही शिरकाव आरामशीर करू शकता. अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र एक सिंगल काढली आणि त्यानंतर स्ट्राईक जी मात्र रोटेट केली. समीकरण 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. फुल टॉस चेंडू आहे, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि त्यानंतर अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॉल निघून चालले लॉंग लेग रिजन मधून, सीमा पार, 4 धावा.
चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागते आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. तू आंधी तो मैं तुफा और तू तुफा तो मैं आका जरिया. अगदी त्याप्रमाणे कमबॅक जो मात्र केला जातोय. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. चौकाराला क्विक रिप्लाय दिलंय. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतोय. 49 या आकड्यावरती झटका क्रमांक दुसरा लागतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गणेश येत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजून या षटकामध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अशी धावसंख्या जी मात्र सध्याच्या स्थितीला चेजिंग करत असताना उभारत असताना आपण पाहतोय. या बेस मिस्टॅम स्ट्रोक आहे. ब्रेड अँड बटरची संधी होती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून एफर्ट चांगले पाहायला मिळाले, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जे मात्र करण्यात येतोय आणि इथे फलंदाज बाद होतात. विकेटचं पतन होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद, विकेटचं पतन. दिनेश शेठ खाडी येथील उद्योजक आणि समाजसेवक यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गणेश यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज याची मात्र असणार आहे. दिनेश शेठ पाटील मॅन फ्रॉम खाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुवर्ण संधी असेल गणेश यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी जी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खूप जास्त अवधी जो मात्र या मॅचला घेण्यात आलाय आपण पाहू शकतो. 1 तासापेक्षाही जास्त अवधी जो मात्र सध्याच्या स्थितीला घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहू शकतो 2 धाव्यांची पॅनल्टी याची मात्र असणार आहे आणि त्यामुळे आपण टार्गेट जो मात्र 2 धाव्यांनी वाढवत आहोत. टार्गेट जो मात्र असेल सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 63चं. 7 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. अगदी तेलही गेलं तुपही गेलं. 2 धावा देखील ऍड झाल्या आणि त्यासोबत विकेटचं पतन देखील झालं. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो. ड्राइव्ह करण्यात येतोय. फिल्डरच्या माध्यमातून चूक. बॉल निघून चाललाय साइड स्क्रीन लगत. बॉल सीमा पार. 4 धावा येतील. संघ आपल्याला पाहायला मिळते उंबरली 40+ दुसऱ्या बाजूला परी 11 जे म्हणजे गावदेव नागाव 40+ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची मागणी जी मात्र करण्यात येते.
पाण्याची मागणी जी मात्र करण्यात येते, त्यामुळे पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंमध्ये 8 धाब्यांची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ जो मात्र असेल शी 40+ आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ विजयी संघ असेल. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. दरम्यान आपण पाहू शकतो अँडी शेट साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मलंगड 40+ संघटनेचे अध्यक्ष अँडी शेट साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच जी मात्र टिपली जातीये. मॅच मध्ये येतोय ट्विस्ट, कारण इथे कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. +40 टीम आपल्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचंय. विनंती असेल शी 40+ टीम आपण त्वरित रिपोर्टिंग करा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचं पतन होत असताना. वेल बिगिन इज हाफ डन असं आपण म्हणतो. अगदी पहिल्या चेंडूवरती ओव्हरच्या विकेट मिळाली. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये, जास्त विचार विमर्श करायचं नाहीये. विनंती असेल दोन्ही टीम्सना, आपण जास्त विचार विमर्श करू नका. असं म्हटलं जातं, गिरने से डरोगे तो उड़ान कैसे भरोगे, और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे भरोगे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना इथून मात्र मेहनत करावी लागणार आहे. प्रयत्न जे मात्र करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचंय. आयोजन समितीच्या माध्यमातून वारंवार मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तरी देखील सहकार्य जे मात्र तुमचं मिळत नाहीये. 5 चेंडूंमध्ये अजूनही 8 धाब्यांची गरज. ड्राइव्ह करण्यात येतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या स्थितीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा ज्या मात्र एक्झिक्यूट केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, त्यानंतर 2 धावा एक्झिक्यूट झाल्या. समीकरण 4 चेंडूंमध्ये अजूनही 6 धाव्यांची गरज. एक षटकार आला तर मॅच जो मात्र जिंकू शकतो. परी 11 जय हनुमान जय गावदेव नाग ऑफ 40+ संघ. परंतु जर पाहायला गेलं तर इथून 2 विकेट्स पडले तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. पॅनल्टीच्या 2 धावा ज्या मात्र नक्कीच टोचतील यात ती मात्र शंका नाहीये. पॅनल्टीच्या 2 धावा जर नसत्या ऍड झाल्या तर मात्र समीकरण रन बॉल इक्वेशनचं असतं. त्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. फिल्डर होते डीप मध्ये, त्यांच्या माध्यमातून थोडेसे प्रमाणामध्ये फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 59 या आकड्यावरती. समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 4 रन्स फ्रॉम रिमेनिंग 3 बॉल. मलंगड 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अँडी शेट साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 10,000 रुपयाचं अशी मात्र देणगी आली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची. या समीकरणाला जागणारा व्यक्तिमत्व म्हणजे अँडी शेट आहेत. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद होत आहेत. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा एक जास्त रंग बदलताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. झटका क्रमांक 5वा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये चेजिंग करत असताना परी 11 जय हनुमान जय गावदेव नागाव 40+ या संघाला विकेटचं पतन.
सव्वा तास उरकून गेला या मॅच ला सुरू होऊन, तरी देखील आपण पाहू शकतो अजूनही मॅच सुरू आहे. सातत्याने वारंवार कॉल केला जातोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून, माझ्यापर्यंत सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तरी देखील तुमच्या माध्यमातून सहकार्य मिळत नाहीये. थोडंसं सहकार्य करायचंय, विनंती असेल. 2 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. मॅच करवड बदलताना आपल्याला पाहायला मिळते. सरड्यापेक्षा एक जास्त रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती मात्र आयसीयू मध्ये आता शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि आता समीकरण 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेला मानाचा तुरा 4 चांद लावायचं काम ही स्पर्धा करते. इथून मात्र विजय जो मात्र आयोजन कमिटीचा, इथून मात्र विजय 40+ संघटनेचा आहे आणि इथून मात्र विजय जो मात्र क्रिकेटचा आहे. येणारा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. कुठला संघ जो मात्र विजय प्रस्थापित करेल, उंबरली की नागाव. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. इथे डॉट बॉल येतो आणि आपण पाहू शकतो अशा रीतीने मॅच कंप्लीट होतीये. मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते उंबरली 40+ या संघाने. अभिनंदन उंबरली 40+. हार्ड लक, टफ लक. परी 11, जय हनुमान, जय गावदे नागाव 40+. दोन्ही संघांना आपण देणार आहोत पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली, परंतु ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम असं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. विथ द बॅट 22 धावा कुठल्या, त्यासोबतच 1 विकेट देखील कॅरी केली. ते सचिन असतील, सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतील या सामन्याचे सामनावीर. यानंतर होणारी मॅच शी 40+, विपक्ष उंबरली 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. शी 40+